मकर संक्रांत हा फक्त सण नाहीये, तर ती एक परंपरा आहे जी निसर्ग, आरोग्य आणि आनंद याचं प्रतीक आहे. तर आज आपण संक्रांतीला दिल्या जाणाऱ्या तिळगुळ या आरोग्यदायी पदार्थाबद्दल जाणून घेऊयात. तिळाचं वर्णन आयुर्वेद ग्रंथांमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की तीळ हे स्निग्ध, उष्णता निर्माण करणारे, बल्य म्हणजे ताकद देणारे, केश म्हणजे केसांसाठी हितकर आणि त्वच म्हणजे त्वचेला सुद्धा अतिशय उपयोगी आहेत. आयुर्वेदामध्ये गुळाचं वर्णन करताना गुळ हा वृक्ष म्हणजे वीर्यवर्धक, स्निग्ध, वातघ्न म्हणजे वात कमी करणारा आणि बल्य म्हणजे ताकद देणारा असं सांगितलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, डायरेक्टर ऊर्जा आयुर्वेद पंचकर्म. भारतीय संस्कृतीमधला कोणताही सण हा निसर्ग आणि शास्त्र याची उत्तम सांगड आहे. तिळगुळ हा या सणाचा अविभाज्य भाग आहे, ज्याला आपण विंटर सुपर फूड असं सुद्धा म्हणू शकतो. तिळगुळामधून आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते, म्हणजेच याला एनर्जी बूस्टर असंही आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आपली रोग प्रतिकार शक्ती, इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा तिळगुळाचा खूप चांगला उपयोग होतो. तिळगुळामध्ये झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन ई, आयर्न, अँटीऑक्सिडंट्स हे मोठ्या प्रमाणात असल्याने इम्युनिटी वाढायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. तिळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असल्याने हाडांना बळकटी मिळते, म्हणजेच आपली बोन हेल्थ ही चांगली राहायला मदत होते. तिळामधील नैसर्गिक तेल हे त्वचेला स्निग्धता देते आणि केसांना बळकटी देते. गुळामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे पचन सुधारायला सुद्धा मदत होते आणि हिमोग्लोबिन म्हणजे रक्त वाढायला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. अशा प्रकारे तिळगुळ हे थंडीत खाल्ल्याने आरोग्याचे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात. तिळगुळ तयार करणं सुद्धा खूप सोपं आहे. तीळ हलके भाजून घ्या, वितळलेल्या गुळामध्ये एकत्र करा आणि लाडू किंवा वड्या ह्या अतिशय छान पद्धतीने तयार होतात. तर असं हे आरोग्यदायी पारंपरिक सुपर फूड नक्की खा आणि इतरांनाही द्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.